महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीमध्ये तमाशा या लोककलेला खूप महत्त्वपूर्ण स्थान असलेलं गेल्या अनेक वर्षापासून मी अभ्यासतो आहे. तर याच्यामध्ये बेल्हा लोककला आणि बेल्हा तमाशा महोत्सवामध्ये अनेक रसिक मंडळी सहभागी होत असतात. तर राजूभाई इनामदार या ठिकाणी आलेले आहेत आणि आज माझी त्यांची भेट झालेली आहे. खूप जुना तमाशा त्यांना आवडतो आहे. काही रचनाही त्यांच्या ठिकाणी रसिकतेनं पाठतात. जसं की वसंतराव जगतापांना, संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना यांची सगळी गायलेली गाणी खूप मनपूर्वक म्हणत असतात. तसं राजूभाईंचं सुद्धा एक असं व्यक्तिमत्व दिसतं आहे की की पापाबा बोरगावकर म्हणतात त्याप्रमाणे की अनेक जुन्या गवळणी आणि त्याच्यातल्या काही अनुभव त्यांच्याशी आहे. कारण हे रसिकता मनापासून रसिकता असल्याशिवाय ते सगळं आत्मसात करता येत नाही. तर राजूभाई, तुम्ही केव्हापासून या तमाशा कलाकडं रसिक म्हणून पाहताय? मी कमीत कमी 40 वर्षापासून या कलेकडे आकर्षित झालेलो आहे. हो, 40 वर्ष झाली. बरोबर. कोणकोणते तमाशाफळ तुम्ही पाहिले? मी चंद्रकांत भाऊ ढोळवरीकर, दत्ता महाडिक पुणेकर, मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, नंतर भिका भीमा. बरं, हे सगळं तुम्ही बघायला गेला, मग त्यावेळेला रात्रभर तमाशा असायचा आहे ना? हो. आणि आपण म्हणजे घरी विरोध असताना सुद्धा तमाशा बघायला जायचो आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे की नाही? हो. मग ते सगळं तुम्ही त्याच्यातलं काही तुम्हाला असं आवडीनं म्हणता काय तुम्ही? हो, मला ते गण गवळण, रंगबाजी, वगातले काही गाणे असे आवड आहे. आवड आहे म्हणजे म्हणता तुम्ही? मग तो म्हणजे पूर्ण मला ते चाल असू दे की, पण ते नाही, तुम्ही काही कलावंत नाही आहे आपण, पण तरी पण रसिकतेनं काही तुम्हाला म्हणजे काही वेळेला रसिक सुद्धा कलावंताच्या पुढे जाऊन म्हणत असतो पाठांतर. म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडं सावळतचा मोहना बटाव हा एका बाबा सावंत नावाच्या माणसाचा तोंडपाठ होता आणि तो बैलाच्या पेरणी करताना मागं म्हणायचं. असं ते असं रसिक असतात माणसं. तर आपण काय मग गण एखादा काय तुम्हाला कुणाचा गण आवडलेला आहे म्हणून दाखवा. गवळण नाव आमच्या गावात कानोरपाटर गावचे शाहीर होते गोपीनाथ झरेकर. हां तर ते स्वतः रचायचे आणि गाणे गायचे सुद्धा. हां आणि त्याला साऊंड माईक सिस्टीम लागत नव्हती. स्वतः तर त्यांचा इतका मोठा पहाडी आवाज होता. हो, म्हणून एखादं दाखवा बघूया. म्हणजे तुम्हाला काय आवडलं, तुम्हाला जे आवडलेलं आहे ते म्हणा. मुळरंबी ऐक राधे सांगतो तुला ग, तप केले पाहता पाहता देव जोडीला, हां, कवी गोपीनाथ घाली बंधन रस्ता रोखीला. ते त्यांनी रचलेलं आहे. हो. हां हां, मग गण एखादा तुम्हाला कुठला आवडलाय? पठ्ठेबापुरांचा हे कुणाचा आहे? तेव्हा गण माझा पाठ नाही. हां हां, हे कृष्णाचे गवळणी त्याने म्हणजे म्हणून कृष्णाच्या ओळखीची गवळणी तुम्ही म्हणताय, म्हणजे तुमच्या गावातले जे कलावंत होते त्यांच्या. हो. हां हां, अजून एखादी त्यांची गवळण असते तर जरा मोकळा एखादा सादर करा. मग ते असं मधीच येतं ना ते. येऊन ते कुठलाही येऊन बोल ना, तुम्ही सांगा त्यांच्याविषयी माहिती सांगा. ते कसे कलावंत ते होते? कसे होते, काय करत होते? ते जुन्या काळात, त्या काळात ते महिला नर्तकी नव्हत्या त्याच्यामध्ये. हां सगळे पुरुष होते नाचेचं काम करायला. हां, त्याच्यामध्ये कवठ्याचे भागा नाचा वगैरे असे कला. पण आम्हाला तो इतकं पूर्ण आठवत नाही कारण आम्ही लहान होतो त्यावेळी. हां, बरं बरं बरं. मग हे सगळं आज तुम्ही त्याच्याशी तमाशा कला बघता का? हो. बघता, आज बघता. मग आजचा तमाशा आणि काही वर्षापूर्वी तुम्ही 36 वर्षापूर्वीचा तमाशा, फरक काय आहे? पण त्यावेळेला पण प्रेक्षक चांगलं होतं. गणगवळण, रंगबाजी, वगनाट्य बघायचे. आता ते सगळं उल्लडबाजी आली. हां फक्त गाणे झाल्यानंतर कुणी पुढच्या कार्यक्रमाला थांबत नाही. हां, म्हणजे तमाशाला तमाशाचं रूप राहिलं नाही असं म्हणायचं. त्याचा ऑर्केस्ट्रा झाला. ऑर्केस्ट्रा झाला आणि खरोखर प्रेक्षकांची मानसिकता पण बदलली. तरुण मुलांना तमाशा शब्द सुद्धा ते उल्लेख करत नाहीत आता. गणगवळण सुद्धा होऊन देत नाही, लगेच गाण्याची सुरुवात करावी. खूप सुंदर तुम्ही तमाशा कलेशी नातं जपताय आणि रसिकतेने आनंद घेताय आणि काही गोष्टी आम्हाला तुम्ही म्हणून दाखवल्या त्याबद्दल धन्यवाद.